नमस्कार माझ्या सखी आणि सख्यांनो, आज मी एक अशा मराठी चित्रपटाबद्दल सांगणार आहे जो संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार गाजतोय. बरोबर, देऊळ बंद 2 आता परीक्षा देवाची. सर्वप्रथम एक गोष्ट तुम्हाला नक्की सांगते, हा चित्रपट तुम्ही स्वामी भक्त आहात म्हणून तर पाहायला नक्कीच जाल. पण तीन गोष्ट जी आहे ज्यामुळे तुम्ही नक्कीच हा चित्रपट पाहावा, एक म्हणजे कथा, दुसरी म्हणजे अप्रतिम चित्रीकरण आणि तिसरं म्हणजे दमदार अभिनय. हा चित्रपटाचा केंद्रबिंदू दाखवला आहे तो आपला शेतकरी. मला सर्वात जास्त भावलेली गोष्ट ही शेतकऱ्याची कथा आणि त्यामागील वास्तव. एका बाजूला शेती करणारा भाऊ आणि दुसऱ्या बाजूला मोठ्या शहरात नोकरी करणारी त्यांची भावंड. एका शिकलेल्या मुलीच्या लग्नाची तिच्या वडिलांना असलेली चिंता, गाय विकायला निघालेला मुलगा आणि आपल्या लेकरासाठी शाळेसाठी साधे गणवेशही घेऊ देता न येणारा असह्य बाप. हे सगळं इतकं वास्तववादी दाखवलं आहे की प्रत्येक प्रसंग हा डोळ्यात पाणी आणतो. आणि सर्वात भावनिक भाग म्हणजे स्वामी भक्ताच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीने स्वामींना मारलेली हाक. त्या क्षणानंतर चित्रपट ज्या पद्धतीने पुढे सरकतो तो अनुभव प्रत्येकाने थिएटर मध्ये जाऊन नक्की पाहावा. आपला मराठी सिनेमा नेहमीच दर्जेदार असतो. कथा, चित्रीकरण, संगीत आणि अभिनय या सर्व बाबतीत तो कोणापेक्षाही कमी नाही. पण दुर्दैवाने आपणच आपल्या चित्रपटांना हवा तसा प्रतिसाद देत नाही. म्हणून माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे, हा चित्रपट नक्की पहा आणि आपल्या मराठी सिनेमाला पाठिंबा द्या. आणि शेवटी तरडे सर तुम्हाला मनापासून शुभेच्छा. हा चित्रपट एकदम उंच भरारी घेऊ दे आणि 100 कोटींचा टप्पा हा नक्की पार पडू दे. हीच माझी स्वामींचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.